मला ना एक बेकार खतरनाक आजार होऊन गेलेला आहे. जर मी तुम्हाला तो सांगेल तुम्ही घाबरणार की असं कसं काय आजार आहे. तर मला असा आजार झालेला आहे. खस 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 खस. तर बघ आज आपल्या ब्लॉग डायरेक्ट आपल्या घराजवळचे झाड एक तिथून करतोय मी. आणि आता मी ट्युशन मधून आलेलो आहे. आणि जो मोक्ष आहे म्हणजे माझा भाऊ आणि तो एक मी तो बी माझा भाऊ आहे. त्याने नाही गणपती बनवले. तुम्हाला दाखवतो बघा मी आता. हे बघा हा गणपती आहे ना मोक्ष बनवलेला आहे. पण गणपती बनवलाय म्हणजे कान नाही दोन नाही आणि मागचे दोन हात पण नाहीये. पण बनवलाय दगड ठेवून दिलाय आणि डोक्यावर चंद्र केलेला आहे दगडावर. काय बनवलंय त्यालाच माहिती. आणि हा गणपती बनवलाय तो मीठ जो मोठा आहे तो. हा जरा चांगला आहे पण पाय थोडा मोठा होऊन गेलेला आहे. आणि तळे पडून गेले त्याला बस एवढं आणि तुटणार बी नाही कारण त्यामध्ये त्यांनी तार लावलेले तेव्हा म्हणजे दोघींनी गणपती बनवलेले. अरे हा कोण आहे? अरे बा आत्ता ब्रश करतोय बघा. क्या उशिरा उठला आत्ता ब्रश करतोय. तर मी चाललो आता घरी कारण की तो बी आता चालला गेलेला आहे आंघोळ करायला. मग मी एकटा काय करू बोर पण होईल. मग आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरी दुसऱ्या घरी. आता मी तुम्हाला दाखवतो घरी की घरी काय हे ना म्हणजे माझ्या काका आंघोळीला बसलेले होते. मी त्यांना ब्लॉग मध्ये दाखवलेलं नाही लॉंग ब्लॉग मध्ये. आता मी तुम्हाला दाखवतो त्यांना. मग आता घरून माहिती पडलं की ते घरी नाहीये बाहेर गेले कुठेतरी आंघोळ करून. आले का हे बघा आले बघा दाखवतो तुम्हाला. काय आणलं इसका झाली एवढ्यात आंघोळ. तेच सांगतोय माझ्यासारखं नाही करत तुम्ही लवकर. तर आता मी चाललो पाणी घ्यायला म्हणजे आमच्याकडे पाणी जरा चांगलं नाही येत. आता घ्यायला चाललो फिल्टर पाणी. तर आपलं पाणी घेतलं गेलेलं आहे आणि आता आपण चाललो बघा आपल्या घरी. इथं आहे कालिका माता मंदिर आणि पुढे आहे मानाच्या व नवसाच्या श्री काका गणपती. आता तर लवकरच त्याचे काम पण सुरू होणार आहे अजून झालेलं नाहीये. त्याच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवून देईल कारण की आता काम सुरू नाही झालेलं आहे. जेव्हा बी त्याचं काम सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवून देईल. आता आम्ही परत चाललो कारखान्यात. आता घरी आलो आणि परत चाललो. काय बोलणार लवकरच काय 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 मी गणपती बाप्पा मोरया. चला तुम्हाला दाखवतो मी. आता बघा मी तुम्हाला तिकडे काका गणपती दाखवला आणि इकडे आहे श्री मानाच्या व नवसाच्या दादा गणपती. तो बसतो इथं आणि इथून तो रोज त्यांना तो काढून घेतलेला आहे. तो इथं उभा राहिलेला आहे कारण की त्या रातला आता ते धुतील साफ करतील आणि मग इथं गणपती बनवतील. मला ना एक बेकार खतरनाक आजार होऊन गेलेला आहे. जर मी तुम्हाला तो सांगेल तुम्ही घाबरणार की असं कसं काय आजार आहे. तर मला असा आजार झालेला आहे की ना मी दिवसभर फिरत राहतो. फिरण्याचा आजार होऊन गेलेला आहे मला. शाळेत जातो शाळेतून घरी येतो कारखान्यात जातो कारखान्यातून घरी येतो परत कारखान्यात जातो जेवण करून परत जातो घडी घडी कारखान्यात जातो. काय काय माहिती पण मी खूप जातो तिकडं. आता मी चाललो बघा. हा बघा उडून गेलेला आहे. आम्ही आता पहिलेच मागे मी मला हा गणपती दाखवला होता. आता असाच गणपती जो मी तुम्हाला सांगतो की अजून बनणार आहे तो हा बघा त्या स्ट्रक्चर जे उभं राहून गेलेलं आहे तसाही आधी स्ट्रक्चर उभं राहून गेलेलं अजून ते तोंड हात पाय लावायचं बाकी आहे. आणि हा आहे शेतकरी गणपती तो पण अजून बनायचं बाकी आहे. त्याचं फक्त स्ट्रक्चर उभं गेलेलं आहे. त्या लालबागचा राजा तोही थोडासा होऊन गेलेला आहे. जो मागच्या व्हिडिओ मध्ये थोडासा झाला होता आता जरा जास्त होऊन गेलेला आहे. तर आता मी तुम्हाला घेऊन जातो जो मोठा कारखाना आहे त्याच्या मी तुम्हाला 2-3 दिवसापासून दाखवलेलं नव्हतं. आता दाखवतो तिकडे आता कारागिरी पण चालले काम करायला आणि आता उघडेल पण तो. आता मी तुम्हाला दाखवतो की तिथं केवढं काम झालं ते. हे बघा आनंदी इथं पेरदारी करताना येऊन गेलेलं इथं बंद आहे होण्याचं बाकी. इथं पेरदारी करतोय इथं कारखान्याची. कोणी आला नाही गुप्त कोणी डायरेक्ट शिंगड्यांवर हाकलून दिली. शिंगडे म्हणजे हिचे जे वरचे नाही डोक येत नाही त्याला शिंगडे बोलतात. दिसत नाही थोडस दिसतं एकदम. उघडू द्या मग दाखवतो तुम्हाला. दिसतंय का 1 2 3 4 अरे सुटला 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 सिस्टम पार देंगे आणि सुटला. हे बघा उभा राहून गेलेला या ठिकाणी हा गणपती मी जो मागच्या व्हिडिओ मध्ये नाही होता तो पण उभा राहून गेलेला आहे. हा बघा मागे याचे फुलपाखरू येईल खाली जास्वंदाचं फुल आणि आता कम्प्लीट होऊन गेलेला आहे. त्याचे मागचे 2 मी तुम्हाला दाखवले होते. आणि हा आहे श्रीवीर भगत सिंग जो म्हणजे जो नंदुरबार मध्ये तो पण याच्यावर बनणार आहे. तो पण बाकी आहे. जिथं बनणार आहे त्याचे सपोर्ट पण रेडी होऊन गेलेला आहे. लवकरच त्याचं काम बी सुरू होईल. तर आता हे करतील ते पहिले तुमचं काम बाकी आहे ना बाकीच्या गणपतींचं ते कम्प्लीट करतील ते. आणि ना आज वातावरण एकदम भारी बघा एकदम थंड थंड आहे. तर रोज असं गरम होतं ना बेकार गरम होतं बघा. ढगा पण एकदम भारी. आणि आता हा गणपती उभा करतील बघा. मी मला दाखवला होता ना तो गणपती इथं उभा करतील ते.
हे बघा हा उंदीर हा कुठून आणला तर जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलं असेल तर हा आणला तर शिवान स्टुडिओ मधून जो झुलेलाल नगर मध्ये आहे. हा प्लास्टरचा आहे, हा मातीचा आहे, पण हा हाताने बनवलेला आहे. बघू शकता एकदम भारी बनवलेला आहे. बोललो होतो की त्या गणपतीला काम चालू होऊन गेलं परत तसाच गणपती इथं पण बनेल. तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं होतं की मला फिरायचं बेकार खतरनाक आजार होऊन गेलेला आहे. आता बघा तो आजार तुम्हाला बी माहिती पडत असेल की कसा आजार आहे मला झालेला. आता मी चाललो स्टेशनवर माझ्या पप्पांना गेला काकांसोबत परत एकदा म्हणजे आताच पण चाललो आता कारखाना टू वाया रेल्वे स्टेशन. आणि जर तुम्हाला कारखान्याचे लोकेशन बघायचे असेल ना तर इकडे कष्टभंजन हनुमान मंदिर हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तरी तुम्ही बरोबर कारखान्यामध्ये पोहोचून जाणार. हे बी लक्षात ठेवून तुम्ही येऊ शकता. आपण आता पोहोचून गेलो नंदुरबारच्या रेल्वे स्टेशनवर. आता तुम्हाला लवकरच दिसेल. हे बघा हे रेल्वे स्टेशनचे एंट्री गेट बनतंय पण काम चालू आहे. ये नंदुरबार का रेल्वे स्टेशन. हे बघा नंदुरबार. इकडे येणार होते का? येतील का नाही आज मध्ये? येतील ना. वेळ लागतोय बा बेकार वेळ लागतोय. दूर पर्यंत दिसत नाही ते. हे बघा येऊन गेले बघा. आता आम्ही चाललो परत आपल्या घरी. रेल्वे स्टेशन वरून बघितलं तर काम आता म्हणजे गणपती तोंडे ते पण लावून गेलेलं आहे. याचं काही झालेलं नाही. तर आता मी चाललो शाळेमध्ये. आता मी इथपर्यंत ब्लॉग बनवलेला आहे. आता मी बनवेल शाळेतून आल्यानंतर. हे बघा सकाळी आज गणपती बाकी होता फुलपाखरू आला तो पण कम्प्लीट होऊन गेलेला आहे. आणि जे श्रीवीर भगतसिंगचा आहे तो काही एवढाच झालेला आहे कारण की त्यांनी दाखवायला लावलेलं नाहीये म्हणून तरी मी तुम्हाला दाखवतो. लिक करून दिलेला आहे मी. कोणाला सांगणार काय बघा थोडासा दाखवतो इतकंच दाखवतो. असं त्यांच्या गणपती श्रीवीर भगतसिंग वाल्यांच्या जास्तीत जास्त शेअर करा लोकांना माहिती पडायला पाहिजे कसा गणपती आहे. फक्त त्यांना सांगणार ना का नाही तर ते काय करतील काय माहिती. तर मग आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल. आणि ना आज शाळेतून आल्यावर खूप शॉर्ट ब्लॉग बनवतोय मी. पुढच्या वेळेस जरा जास्तच बनवेल. म्हणून मी तुम्हाला भेटतो याच ठिकाणी याच वेळेला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.